पण याची फी पण तेवढं लांबून जातं, पण याची सीट बेटर भेटतं. हो. अधिकारी म्हणून भरती करण्यात आलेली कंत्राटी काय नेमकं भरतीची प्रक्रिया आपण राबवली आहे? जेव्हा वैद्यकीय क्षेत्रामधले आपण वैद्यकीय आरोग्य अधिकारी किंवा स्पेशलिस्ट डॉक्टर आपण नियुक्त करतो कंत्राटी स्वरूपात, तर आपण त्याच्यामध्ये अर्ज पण विचारात घेतो, कोणाच्या शिफारसी पण विचारात घेतो. वास्तविक वैद्यकीय आरोग्य विभागाकडे एवढी पदं रिक्त आहेत, की आपल्या महानगरपालिकेतील सर्व नागरिकांना केटर करण्यासाठी आपल्याकडे असणारे डॉक्टर्स कमी पडतात. कोविड नंतर आपल्याकडे नियुक्त झालेल्या बऱ्याचशा डॉक्टरांनी राजीनामा दिलेला आहे. त्यांनी दुसरं काही प्रोफेशन स्टार्ट केलेलं आहे. आपल्याला MBBS डॉक्टरांची मागणी असताना आपल्याला MBBS डॉक्टर सुद्धा मिळत नाही. त्यामुळे आपल्याकडे ज्यांचे अर्ज प्राप्त होतात त्या अर्जांचा सकारात्मक विचार करून आपण त्यांना कंत्राटी स्वरूपात नियुक्ती देतो. म्हणजे कंत्राटी भरतीच्या संदर्भात आपण जाहिरात कुठल्या वृत्तपत्रासाठी कंत्राटी पहिली गोष्ट मी स्पष्ट करू इच्छिते की ही भरती नाही म्हणतायत, ही कंत्राटी स्वरूपात तात्पुरती नियुक्ती आहे. आणि आपली TCS ची जी भरती आहे, TCS मार्फत जी आपण करणार आहोत ती वर्ग 3 आणि 4 साठी आहे. वर्ग 1 आणि 2 मध्ये वैद्यकीय अधिकारी ही पदं येतात. त्याच्यामध्ये आपल्याला डॉक्टर, स्पेशालिस्ट डॉक्टर पण नियुक्त करायचे आहेत कायमस्वरूपी. त्याची जाहिरात राष्ट्रीय वृत्तपत्रामध्ये आणि सर्व वेबसाईटवर ऑनलाईन अशा पद्धतीने येईल. त्या नियुक्तीला सुद्धा फक्त इंटरव्ह्यू असतो, पण त्याचं रजिस्ट्रेशन होऊन त्याची प्रोसिजर अजून सुरू व्हायला वेळ आहे. तोपर्यंतच्या कालावधीसाठी कायमस्वरूपी डॉक्टरांची नियुक्ती होईपर्यंत वैद्यकीय सुविधा सक्षमपणे पुरवण्यासाठी आपण कंत्राटी स्वरूपात डॉक्टर्स नियुक्त करतो, विविध क्षेत्रातील स्पेशलिस्ट डॉक्टर. मॅडम यामध्ये सोनाली जे आहे त्यांनी जो अर्ज केलेला आहे आपल्याकडे, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की MD पॅथॉलॉजी जो विषय त्यांनी घेऊन पद्धती घेतलेली आहे 2023 मध्ये, आणि एका खाजगी रुग्णालयामध्ये त्यांनी 6 महिन्याचा अनुभव त्यांनी सांगितला आहे अर्जामध्ये. मात्र शासनाकडे 2 वर्षाचा अनुभवाचा व्यक्तीला किंवा उमेदवाराला सेवेत घेण्याची तरतूद असताना 6 महिन्याचा अनुभव असताना आपण जे शासनाकडची तरतूद कोट करत आहात ती कदाचित कायम भरतीसाठीची असू शकेल. कंत्राटी स्वरूपात भरतीसाठी 2 वर्षाचा अनुभव आपल्याकडे MBBS डॉक्टरसाठी आहे. MD डॉक्टरसाठी 2 वर्षाच्या अनुभवाची अट नाही. किती वर्षाचा अनुभव? त्याच्या बाबतीत वैद्यकीय आरोग्य विभागाकडून त्याची छाननी करून प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवले जातात. जे प्रस्ताव उपायुक्त वैद्यकीय आरोग्य, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांची शिफारस होऊन सामान्य प्रशासन विभागाकडे येतात. त्या अर्जांवरती आम्ही पुढची प्रक्रिया करतो आणि कंत्राटी स्वरूपात तात्पुरती नियुक्तीचे आदेश पारित केले जातात माननीय आयुक्त महोदयांच्या मान्यतेने. मी आधीच म्हटलं आपल्याला की या विभागाकडे असणारा डॉक्टरांचा तुटवडा, मोठ्या प्रमाणात असणारी रिक्त पदं आणि वैद्यकीय सुविधांवरचा वाढत जाणारा ताण या स्वरूपात सगळी यंत्रणा कार्यरत आहे. आपल्याला माहित असेल की किती मोठ्या ताणामध्ये वैद्यकीय आरोग्य विभाग काम करत असतं. तर त्या पार्श्वभूमीवरती हे आलेले अर्ज हे तात्काळ निपटारा झालेला आहे. वैद्यकीय अधिकारी ज्यांना आता नोकरीत समाविष्ट करण्यात आलेला आहे, आरोप केला जातो की अतिरिक्त आयुक्त अक्षर गायकवाड यांच्या पत्नी असल्यामुळे 24 तासात त्यांना भरती करून घेण्यात आलेला आहे. कोणत्याही अधिकाऱ्याची पत्नी असणं हा काही म्हणजे गुन्हा तर नाहीये कोणत्यासाठी. कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या क्वालिफिकेशनच्या आधारे कोणाची नियुक्ती झालेली नाहीये. कोणाचाही अधिकार डावलून कोणाची नियुक्ती झालेली नाहीये आणि ड्यू प्रोसिजर फॉलो करून ही नियुक्ती झालेली आहे. त्याच्यामध्ये लवकर झाली आहे तर ही बाब तर स्वागतार्ह आहे. नागरिकांनी या बाबीचं स्वागत केलं पाहिजे असं मला वाटतं. काही 6 महिन्याच्या अनुभवामध्ये आपण या डॉक्टरांना भरती करून घेतलेला आहे. आताच तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे विधानसभेमध्ये, जे शास्त्री नगरमध्ये एक महिलेचा मृत्यू झालेला आहे. या ठिकाणी या भरतीमध्ये वेगळेपणा वाटत नाही का? कारण एक्सपिरियन्स डॉक्टर घेतलेली नाही. MD हा जो कोर्स आहे ना, हा स्वतःच तो एक 2 वर्षाचा अनुभवासारखा कोर्स आहे MD. त्याच्यामध्ये आपण हे एक स्टेटमेंट करणं फार म्हणजे आपण त्याच्यासाठी एवढं सक्षम नाही असं मला वाटतंय. मी ते बोलणं योग्य नाही होणार. परंतु 2 वर्षाची जी अट आहे नियुक्तीसाठी ती MBBS डॉक्टरच्या बाबतीत आहे. MD स्पेशालिस्टसाठी ती अट इथे नाहीये कंत्राटी स्वरूपाच्या नियुक्तीला.